शिवाय ज्ञानोबा तुकारामाचा तिकडे नामघोष चाललेला आहे. नाथ साहेबांचा छबिना काल भैरवनाथाचा उत्सव श्री छत्र उरळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे मिती चैत्र शुद्ध 15/1947 शनिवार दिनांक 12 व रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 हनुमान जयंती कार्यक्रम व काल भैरवनाथ देवाचा उत्सव. आज भव्य दिव्य कुस्त्याचं मैदान. दत्तात्रय भाडळे मास्तर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. काल भैरवनाथ केसरीची गदा खाड्यावरती आणलेली आहे श्री संतोष भाडळे. चला या कुस्तीवर पंच म्हणून राष्ट्रवादी केसरी पैलवान दिलीप मोडक पंच म्हणून काम बघतील. बाकीच्यांना विनंती आपण चला बाहेर. महानमल दिलीप मोडक राष्ट्रवादी केसरीचे मानकरी वडकी तालमीचे वस्ताद. बाकीचे चला बाहेर चला. दिलीप वस्ताद सर्वांना बसू द्या कुस्ती बघायला मिळू द्या. फक्त संतोष विनायक भाडळे आणि दत्तात्रय भाडळे मास्तर आतमध्ये थांबा. संतोषजी भाडळे पंचायत समिती सदस्य. बाकीचे सर्व बसल्याशिवाय कुस्ती चालू होणार नाही. भारत विरुद्ध इराण महामुकाबला प्रारंभ होतोय. 2019 चे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर हात ऊपर करिये. टाळ्या वाजवा सर्वांनी. आणि समोर हादी इराण. शबास मराठी समजायला लागले. 3 महिने झालं भारतात आहे. कुस्तीला प्रारंभ दिलीप मोडक राष्ट्रवादी केसरी पंचाच्या भूमिकेमध्ये. या कुस्तीत विजयी ठरणाऱ्या पैलवानसाठी सागर ढवरे उद्योजक युवा यांच्यातर्फे 2000 रुपयाचा धनादेश जाहीर झालेला आहे. याला म्हणतात बक्षीस. आणि नजरेला नजर भिडली. पोलादी मनगट्टाला भिडली. आव्हान स्वीकारणारा तो पैलवान हर्षवर्धन सदगीर. कितीही मोठा आव्हान असू द्या देशातलं स्वीकारण्याची तयारी असते. परदेशातला पैलवान आज आलेला. बालारपी शेख महाराष्ट्र केसरी इंजुरी असल्यामुळं आज हादी इराण आलेला. शबाश. स्वर्गीय कैलासवासी वैकुंठवासी सुभाष नामदेव भाडळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कॉमेंट्रीसाठी मी धनाजी मदने पंढरपूरकर फुलजवाडी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. शबाश तात्यासाहेब. वाह काय गदा शोभायला लागली आहे. बघू आता. वारे उरले. शबाश. महाराष्ट्राला जाते का इराणला जाते का? हा इराणवरनं आपण पेट्रोल आणतोय डिझेल आणतोय. आज गदा नेण्यासाठी भारतात आलाय. पण इथं समोर कोण आहे तर हर्षवर्धन सदगीर आहे. शबाश. अमावस्येची पौर्णिमेची गाठ पडली आहे. गाठ पडली ठका ठका. खतरों का खिलाड़ी हर्षवर्धन सदगीर 12 वर्ष नंबर 1 ला गिरको रोमन कुस्तीतला देशातला नंबर 1 पैलवान आहे. कुस्तीतला विराट कोहली आहे. पैलवान हदीजी. चलो कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. दोनों एक साथ कमाओ. अपने घर का नाम रोशन करो. आतमध्ये घ्या कुस्ती. आत घ्या. कैलासवासी
जनार्दन रामभाऊ भाडळे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजयराजे भाडळे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये. धन्यवाद. शाबाश. वाव वाव वाव. बब 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 बब. ओ ओ ओ ओ ओ ओ. काहीतरी घडतंय. तुकाराम महाराज म्हणतात अवघे विश्वचे माझे घर. संपूर्ण जग हे आपलं. जरी हादी आला असला इराणवरून, हे विश्व, हे ब्रह्मांड, ही मानव जात ही एक जात आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सभी है भाई भाई. कोई या याली कह के आता है, कोई या बजरंग बली कह के आता है, कोई या राम कह के आता है, कोई या रहीम कह के आता है. मंदिर मस्जिद यहां दोनों अलग होता है, लेकिन दोनों का पत्थर एक होता है. शाबाश शाबाश शाबाश. वो वो एवढं बी गोर आहे पण आता लाल भडक झालंय गाजरासारखं. किती देखणं पण देवाने द्यावं हो. हा शाबाश. शाबाश. सातत्याने अग्रेसिव्ह मोड मध्ये पैलवान हर्षवर्धन सदगीर. मानेतील कस काढण्याचा प्रयत्न, सारखं तुटून माने होते पडण्याचा प्रयत्न. ओ घुटना घुटना घुटना. हत्तीची मान, पैलवानची मान, सापाची मान ही मजबूत असली पाहिजे. फार धोकेबाज पैलवान आहे. मी कबनूर मध्ये हातकणंगले तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात पाहिले या हदीला खालच्या बालारप्पीची, आणि या हदीची कुस्ती होती. युट्यूबला सर्च करून बघा. आज अनेक पैलवान लेट झालेत, तरी सुद्धा गोविंदा त्या दत्ताभाऊ गायकवाड म्हणतात अनेक ठिकाणी महाटात मैदान असल्यामुळं काही पैलवानला इथं येण्यास वेळ झाला. त्याबद्दल देवाची उरुळी या ग्रामस्थांची आयोजन कमिटीची दिलगिरी व्यक्त करतो म्हणतात. कारण मी तुमची जबाबदारी अंगावरती घेतली होती, मीच त्या गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळं पुढच्या वर्षी असं होणार नाही. तात्या थोडं बोला. सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार. ज्या पैलवानामुळं उशीर झाला मैदानाला, त्याच्याबद्दल आम्ही जे कुस्ती नेमायला होतो, पैलवान दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी, महेश गायकवाड, मी स्वतः गोविंद पवार आणि अनेक दुसरे वस्ताद होते. परंतु आज हनुमान जयंती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी खूप महाराष्ट्रात मैदान असतात, 100च्या वर असतील. परंतु काही पैलवानांनी चुका केल्या, त्याच्याबद्दल आम्ही सर्व वस्ताद मंडळी तुमच्या ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि हां हां तुम्ही तेच नियम केला होता ह्या वर्षी पण, आणि आम्ही पण पैलवानाला तसं सांगितलं होतं. नाही काही गोष्टी कशा होत्या, इंजुरी होत्या. आता काल एक जणाला लागलं बघा पैलवानाला, आणि अगदी तुमचं बरोबर आहे म्हणणं, परंतु त्याला नाईलाज झाला सगळ्यांचाच. हां, त्याच्याबद्दल आम्ही सर्व वस्ताद मंडळी दिलगिरी व्यक्त करतो. हां, ओके.
वारे उरुळी रफिक इनामदार यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून 1000 रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे, त्यांचा मी आभारी आहे. शबाश, घुटना ठेवलेला आहे. शबाश, घुटना 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 आणि त्यातून हादी वाचलेला आहे. शबाश, परत घुटना आणि त्यातूनही वाचलेला आहे. दिलीप मोडक सरांचं कौतुक आहे. ते एक महाराष्ट्रातले दिग्गज पैलवान आहेत, अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून काम पाहतायत. आजच्या या कालभैरवनाथाच्या उत्सवामध्ये मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये घुटना ठेवलेला आहे पैलवान हर्षवर्धन सदगीर. ओ ओ ओ लढण्याची ऐट आणि ढप अतिशय सुंदर आहे. चड्डी पकडून कुस्ती ही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपल्या मैदानी कुस्तीला प्राधान्य आपण देतो, कारण गावगाड्यामध्ये जर पैलवान गरिबाचा टिकवायचा असेल तर त्याला लोकाश्रयाच्या माध्यमातून खुराक गेला पाहिजे. पण अमेरिका असू द्या, चीन असू द्या, जॉर्जिया असू द्या, त्या देशामध्ये पहिल्यांदा पैलवानाच्या नोकरीची व्यवस्था करतात. 14 वर्षाच्या आतमध्ये 17 वर्षाच्या आतमध्ये जर मेडल मिळालं त्याला विना तोंडी परीक्षेच्या व्यतिरिक्त नोकरी पहिल्यांदा त्याला दिली जाते. म्हणून चीनला, अमेरिकेला, जॉर्जियाला, इटलीला सर्वाधिक ऑलिम्पिकची मेडल असतात. जोसेफ जॉर्डन नावाचा क्युबा देशाचा एक खेळाडू 125 किलो वजन गटामध्ये ग्रेको रोमन कुस्तीत सातत्यानं जगाचं क्रीडांगण ऑलिम्पिकचं पदक, ओपन गटामध्ये वर्ल्डचं पदक घेतोय. जमैका एक छोटंसं बेट आहे आणि त्या बेटावरचा हुसेन बोल्ट सातत्यानं 16 वर्षे पदक घेतोय. सन्मान्य संतोषजी भाडळे साहेब ज्यांनी कुस्तीला फार मोठी दानत आजच्या मैदानामध्ये दाखवलेली आहे. सुंदर हिस्ट्री, जगाच्या कुस्तीची माहिती सांगतोय म्हणून मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. काय अभ्यासक माणसं आहे तिथं. कुस्तीवरती स्वतःच्या खिशातले अनेक रुपये काढून या कुस्तीवरती खर्च करतात. कारण महाराष्ट्रामध्ये आपण देशामध्ये पाहतोय अनोळखी माणसाला खर्च करणारं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे कुस्ती. सागरजी ढोरे उद्योजक यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये आणि आतल्या कुस्तीसाठी 2000 रुपये. धन्यवाद. माझी मज वाचा झाली अनावर, मज बोलवतो विश्वंबर. हुसेन बोल्ट 100 मीटरच्या धावेसाठी 4 वर्ष आपली वेळ खर्च करतो. सन्मान्य भैरवशेठ भाडळे यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. घुटना बार बार ठेवला जातोय. सागर ढोरे उद्योगपती यांच्याकडून 1000 रुपये. धन्यवाद. वादळापूर्वीची शांतता, त्याचनी पडलीचा आवाज, इतकी स्तब्धता, सुज्ञ प्रेक्षक, आदर्श गाव, उरुळी देवाची 2:30ला सुरू झालेलं मैदान 9:30 वाजलेले आहे. वस्ताद दिलीप मोडक, तुम्ही लक्ष द्या. निकालीच करायची कुस्ती. त्याला बघा पिझ्झा पिझ्झा झाले का काय चेक करा. शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय उल्हास शेवाळे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये दिले आहेत. सन्माननीय लक्ष्मण नेवसे यांच्याकडून सरपंच उरुळी देवाची 500 रुपयाचं बक्षीस आणि संजय जगताप यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपये. धन्यवाद. भरभरून आलेल्या पाहुण्याला प्रेम देणारं गाव हे उरुळी देवाचे. आलेल्या माणसाला सन्मान देणारं गाव, निगर्वी गाव. कसलाच अहंकार नाही कुणाच्या अंगामध्ये. अंगामध्ये देवत्व आलं की माणूस हा समाधानी होतो. समाधानी माणूस सन्मान्य होतो. सन्मान्य माणूस जगाला सन्मान देतो. जगाच्या कल्याणा संतांची उभूती, मग त्यांच्या अंगामध्ये संतपण येतं.
ही अशी माणसं पुण्य करतात. ही उरुळी ही पुण्यवान भूमी आहे. या पुणे जिल्ह्यामध्ये दगडा मातीच्या भिंती चालवल्या, रेड्या मुक्की वेद बोलावले. या पुणे जिल्ह्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630 ला सूर्य उगवला शिवनेरी किल्ल्यावर. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्रीमंत असून योगी होते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा होत्या, हातामध्ये भगवं वस्त्र होतं क्रांतीचं निशाण, आणि सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पानिपत्यासाठी कमरेला भवानी तलवार. छत्रपती शिवाजी महाराज या महाटाचं दैवत आहे. कोणत्या समाजाच्या विरोधात नव्हते, प्रवृत्तीच्या विरोधात होते. म्हणून 31 बॉडीगार्ड होते, त्यातले 11 बॉडीगार्ड हे मुस्लिम बांधव होते. काजी हैदर प्रख्यात वकील हे मुस्लिम. सिद्दी इब्राहिम आग्र्याच्या भेटीतून सुटका होताना सच्चा मावळा हा मुस्लिम बांधव होता. मदारी मिहत्तर असे अनेक मावळे ज्यांनी साथ दिली. जागृत श्रीकाळ भैरवनाथ कुस्ती सोडवली जाणार नाही. कुस्ती सोडवली जाणार नाही. निकाली कुस्ती करायची दिलीप पैलवान. 1.5 लाख रुपये इनाम आहे. परत इकाद आहे. सन्मान्य संतोषजी भालडे साहेब, सन्मान्य दत्तात्रय भालडे मास्तर यांनी 1,50,000 रुपये धनादेश लावलाय. आणि काळ भैरवनाथ केसरी मानाची गदा आहे. काय गदा सुंदर बनवलेली आहे. जागृत देवस्थान श्रीकाळ भैरवनाथ उत्सवाच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसात कालच्या पालखी सोहळा आणि रात्री छबिना तमाशा, आज दिवसभराचा या ठिकाणी जंगी निकाली आखाडा, यामध्ये सर्व ग्रामस्थ, वर्गणीदार आणि उरळी देवाची पंचकृषीतील सर्व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाला. अतिशय आनंदात 2 दिवसाचा हा कार्यक्रम आपण सर्वांच्या सहकार्यातून, आनंदातून, सर्वांच्या देणगीतून आणि घुटना फिर एक बार बच पडलेला आहे. आपल्या सर्वांचं अमूल्य असं सहकार्य या ठिकाणी लागलेलं आहे. त्या सहकार्यातून आपण 2 दिवसाचा हा यात्रेचा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा केला. त्याबद्दल सर्व वर्गणीदारांचे, सर्व सहकारी मित्रांचे या ठिकाणी उत्सव कमिटीच्या वतीनं, देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. त्याच प्रकारचं सहकार्य इथून पुढच्या काळात आपल्या गावातील यात्रेत व इतर कार्यक्रमात आपण एकत्रित मिळून करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय चांगली पंचाची भूमिका दिलीप मोडक वस्ताद करून राहिलेले आहेत. वस्ताद आतमध्ये घ्या त्यांना. असा घुटना 4 वेळा ठेवून सुद्धा महाटाचा पैलवान हर्षवर्धन सदगीर या पैलवानच्या बाजून निर्णय देत नाहीत. याचा अर्थ ती जगाचा कुस्तीचा अभ्यास करतात. दिलीप मोडक वस्ताद जे पंच म्हणून आखाड्यामध्ये, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी. वडकी तालमीला अनगड हिरे अनमोल करण्याची जबाबदारी ज्यांच्या होते ते महेश गायकवाड आणि दिलीप मोडक. या हवेली तालुक्याची कुस्ती साता समुद्राच्या पलीकडे त्यांच्या माध्यमातून जाते. शुभम थोरात नावाचा पैलवान जागतिक कीर्तीचा त्यांच्याकडे आहे. शुभम थोरात आतमध्ये प्राध्यापक आहेत मोडक सर. प्राचार्य शबाश शबाश. ओ पाऊण तास झालं. हदीनं सुंदर फाईट दिलेली आहे. शबाश.
अतिशय लवचिक पैलवान आहे तो. एवढा वेळ सदगीर पैलवानच्या पुढे टिकणं फार अवघड आहे. शबाश. अंगात स्टॅमिना असल्याशिवाय टिकू शकत नाही. 4दा घोटणा ठेवला तरी सुद्धा कोणत्याही स्थितीमध्ये हार मानायला तयार नाही. आता मात्र प्रमुख असतं इराणी काढलेला आहे बाहेर. इराणच्या पैलवानो इराणी डाव हा इराण देशातून इराणी डाव आलेला आहे. संतोष भाऊ इराण देशातून हा डाव आलेला आहे. तो इराणच्या पैलवानावरच सदगीर पैलवान मारायला लागलेले आहेत. त्यामुळं हदी इराणी त्यावर तोड काय काढणार का? प्रीतम सुभाष भाडळे कुस्ती मैदान अंतिम स्थितीमध्ये असताना शेवटची कुस्ती मी कुस्ती समालोचक धनाजी मदने पंढरपूर कॉमेंटेटर माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक करून 500 रुपये दिले आहेत. प्रीतम भाडळेंचा मी मनापासून आभार आहे. शबाश. साडे 9 वाजलेले आहेत. शबाश. ओ ओ ओ मानेवरती 120 किलो बोजा सोसणं. ओ थांबा थांबा थांबा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंच जो निर्णय देत टाळ्या वाजवा पंचासाठी. पंच निर्णय देतील तो निर्णय अंतिम. प्राचार्य दिलीप मोडक सरांचं कौतुक आहे. त्यांनी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते आतापर्यंतच्या कुस्त्या सर्व कशा पद्धतीने दिलेल्या आहेत यावरून रिझल्ट थांबवलेला आहे. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. शबाश. रंगलेलं मैदान. देवाची उरळी जागृत देवस्थान काल भैरवनाथ उत्सव 1,50,000 रुपयाची कुस्ती दत्तात्रय भादळे मास्तर आणि संतोषजी भादळे यांच्यातर्फे हा महामुकाबला ठेवलेला. शबाश. गदा द्यायचे गदा. ज्या गदेनं भीमाच्या फार मोठा पराक्रम केला ती महाभारतातली भीमाची गदा 89,000 कौरव मारली. याच गदेनं हनुमंताच्या फार मोठा पराक्रम केला. त्या रामायणामध्ये रावणाची लंका उद्ध्वस्त केली ती गदाज उरळी देवाची काल भैरवनाथ केसरी. त्या हनुमान रायाची गदा बलवंताचं हत्यार गदा शिरवीराचं हत्यार गदा. लक्ष्मणाला शक्ती लागली एका हातात पर्वत आणि एका हातात गदा. त्यांजनी मातेचा पुत्र हनुमान इतका शक्तिशाली प्रभू रामचंद्राचा भक्त या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहिलेला आहे. प्रीतम सुभाष भादळे या मैदान मध्ये चाललेलं मैदान आणि होतो समालोचन ऐकून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये दिलेले आहेत. परत एकदा त्यांचा मी आभारी आहे. वारे उरळे. शाबाश. पहलवान हदी बहुत बढ़िया बहुत बेहतरीन रेसलर हो आप ईरान के. इतने दूर से आके बहुत बढ़िया
अपना खेल दिखा रहे हो। या हिमाचल से कोच लोग आए हैं, कुश्ती के जाने पहचाने पूरे विश्व के, और इस भारत देश में, ये इंडिया में आप बहुत बढ़िया खूब लड़ रहे हैं। यहाँ का बेहतरीन रेसलर पहलवान और सदगीर पहलवान हर्षवर्धन इंडिया में मशहूर है। बहुत बढ़िया पहलवान जी, आप होम पिच पे लड़ रहे हैं। सदगीर जी खतरों के खिलाडी आप हो। भरपूर चांगली कुस्ती झाली। पैलवान हादीसाठी टाळ्या करावं सर्वांनी, कारण सदगीर पैलवानच्या विरोधात एवढं तासभर कुस्ती खेळणं, अनेक पैलवान आहेत हिंदुस्थान मध्ये, इराण मध्ये, आल्या एका मिनिटात सुद्धा पराजयाचा विचार न करता हार पत्करतात। पण सजासजी हार न पत्करणारी काय नाव आहेत, त्यामध्ये सामील होतोय पैलवान। त्या हलगीवाली जी कुस्ती लावा हो, लई करंट आलाय त्यांना। वाहेगुरु 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 वाहेगुरु। शाबाश शाबाश शाबाश। शाबाश। थुई 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 थुई। वारे वाह शिंगवाले मामा, शाबाश 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 शाबाश। वाहेगुरु 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 वाहेगुरु। शाबाश 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 शाबाश। हो 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 हो। हो 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 हो। शिंगवाले मामा पुढे रान का तरू नका। वा, किती ऑक्सिजन आहे तुमच्या पोटात। शाबाश। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्तीचा निकाल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर चितपटीने विजय। काल भैरवनाथ केसरीचा मानकरी पैलवान हर्षवर्धन सदगीर या पैलवानला विजय घोषित करण्यात येत आहे। आता त्यांना कोणी सांगायची भारताची कुस्ती। टाळ्या करा सर्वांनी, चांगली लढलेले दोघेही। मास्तर आतमध्ये या। देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर, पंचायत समिती सदस्य राजू भाडळे, पैलवान संपत भाडळे, संतोष कुटे, सर्व कार्यकर्ते, उत्सव कमिटीतील सर्व कार्यकर्ते आतमध्ये या। गदा द्या।
हो, अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान देवाची उरळी येथे पार पडलं. शांततेचं सहकार्य केलं. बोलण्याच्या ओघामध्ये कुणाचं मन दुखवलं असेल तर तुमची माफी मागतो. बोलिलेले कोरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. झालेली सेवा काल भैरवनाथाच्या चरणी अर्पण करतो. पुढच्या वर्षी भेटू. देवाच्या उरळीमध्ये माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.